नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जळगाव येथील मोटार अपघात न्यायाधिकरण सदस्य सौ जळगाव यांचे न्यायालयात आपण शपथपत्र तयार करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हे वरती हेडिंग लिहायचं, ज्या कोर्टात आपण शपथपत्र देणार आहोत त्याचे मोठ्या व ठळक अक्षरात हेडिंग लिहायचे। त्यानंतर आपला जो किरकोळ अर्ज क्रमांक असतो तो लिहायचा। त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे लिहिले आपण, विरुद्ध गैरअर्जदाराचे संपूर्ण नाव। त्यानंतर खाली आपण आपला जो महत्वाचा विषय शपथपत्र हेडिंग दिलं। त्यानंतर पॅराग्राफ सोडून मी अर्जदाराचे नाव लिहायचे, वय, वर्ष, राहणार, मुक्काम, त्याच्या गावाचं नाव लिहायचं, पोस्ट, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव। सत्य प्रतिज्ञापत्रावर कथन करतो की वरील दाव्यातील कलम 1 ते 9 मधील संपूर्ण मजकूर खरा व बरोबर असून त्याचे खरेपणासाठी मी आज रोजी जळगाव येथे सही केलेली आहे। इथे कलमनी आपण इथे परिच्छेद म्हणूया। दाव्यातील परिच्छेद 1 ते 9 मधील संपूर्ण मजकूर खरा व बरोबर असून त्याचे खरेपणासाठी आज रोजी जळगाव येथे मी सही केलेली आहे, असं आपण त्याच्याकडून शपथपत्र केलं। त्यानंतर खाली डाव्या साईडला ठिकाण व दिनांक लिहायची, ज्या दिवशी आपण शपथपत्र देणार आहोत त्या दिवसाची। त्यानंतर शपथपत्र करणारा, आता या ठिकाणी मी अर्जदार 2 जण होते, त्यासाठी शपथपत्र करणारा क्रमांक 1 असे नमूद केलेले आहे। आणि सेम असंच शपथपत्र व प्रतिज्ञालेख एक दुसरं तयार करायचं व तिथं लिहायचं की शपथपत्र करणारा क्रमांक 2। 2 अर्जदार आहेत, दोघींसाठी वेगवेगळे शपथपत्र व प्रतिज्ञालेख तयार करायचे, त्यासोबत आधार कार्ड जोडायचे अर्जदारांचे। त्यानंतर शपथपत्राच्या खाली आपण लिहिलं तिथंच त्याच पानावर प्रतिज्ञालेख, त्यामध्ये पण मजकूर सारखाच घ्यायचा। मी श्री, वय, वर्ष, राहणार, मुक्काम, पोस्ट, तालुका जिल्हा जळगाव। सत्य प्रतिज्ञापत्रावर कथन करतो की वरील अर्जातील संपूर्ण मजकूर आमच्या माहितीनुसार खरा व बरोबर आहे। जळगाव येथे खरेपणासाठी आज रोजी आम्ही सही केलेली असे आपण प्रतिज्ञापत्र तयार केलं। त्यानंतर खाली शपथपत्र करणारे यास मी ओळखतो, या ठिकाणी आपण अर्जदाराचे जे ऍडव्होकेट आहे त्यांचे नाव लिहिले व वरती त्यांची सही घेतली व इथं अर्जदाराचे नाव लिहायचे, प्रतिज्ञालेख करून देणारा, अर्जदाराचे नाव लिहायचे व अर्जदाराची सही घ्यायची। याचप्रमाणे आपण वरती सुद्धा जे शपथपत्र आहे इथं अर्जदाराची सही व नाव लिहायचं या ठिकाणी। याचप्रमाणे 2 अर्जदार होते, 2 अर्जदारांसाठी मी वेगवेगळे शपथपत्र तयार केले होते व प्रतिज्ञालेख तयार केले होते व त्यासोबत त्यांचे आधार कार्ड जोडले होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।